मोगऱ्याच्या झाडावरती फेब्रुवारी महिन्यापासून ते अगदी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत भरपूर अशी फुले लागत राहतात. मात्र एकदा फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने तशीच भरपूर फुले आणि कळे येण्यासाठी या झाडाला खत देणे हे आवश्यक असते. त्याचबरोबर झाडावरती काही कामे देखील करावी लागतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत. तर त्या वस्तू कोणत्या, त्याच्यापासून खत कसे तयार करायचे आणि तयार केलेल्या खताचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे देखील पाहणार आहोत. कारण कोणतीही खते झाडांना योग्य प्रमाणामध्ये देणे हे आवश्यक असते, तरच झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो. त्याचबरोबर या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. कुंडीत लावलेल्या या आपल्या मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन पुन्हा नव्याने भरपूर अशी फुले येण्यासाठी याला सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळावी, यासाठी आपण ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे. चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे. कारण चहा पावडरमध्ये जे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर चहा पावडर ही कुंडीतील माती ही ॲसिडयुक्त करण्याचे देखील हे काम करत असते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते. त्याचबरोबर या चहा पावडरच्या वापरामुळे झाडावरती भरपूर कळ्या लागतात. कळ्यांचा आकार मोठा होऊन फुले देखील मोठ्या आकाराची उमलण्यासाठी ही मदत होत असते. मात्र जेव्हा तुम्ही ताज्या चहा पावडरचा वापर करतात तेव्हा त्याचा वापर हा प्रमाणशीर म्हणजे एका झाडासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच करायचा आहे. ताज्या चहा पावडरऐवजी तुम्ही वापरलेली चहा पावडर देखील वापरू शकता. मात्र ती चांगली स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून नंतरच याचा वापर हा करायचा आहे. तर हे खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी ही अर्धा चमचा ही चहा पावडर घेतलेली आहे आणि ती आपल्याला एक दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये ही भिजत ठेवायची आहे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल. तयार झालेल्या या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून देणार आहोत. ती कोणतीही पुढे आपण पाहणार आहोतच. मोगऱ्याच्या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते. तर त्यासाठी आज आपण या गांडूळ खताचा देखील हा वापर करणार आहोत. कारण गांडूळ खतामध्ये हे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे नायट्रोजन आहे ते भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामुळे कमीत कमी महिन्यातून एकदा तरी गांडूळ खताचा हा वापर करावा. गांडूळ खत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेणखत किंवा कंपोस्ट खताचा देखील हा वापर करू शकता. याच्या वापरामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठीही मदत होत असते. झाडावरती जेवढे जास्त नवीन फुटवे, नवीन फांद्या, तेवढेच झाडावरती जास्ती फुले ही लागत असतात. आता मी एका झाडासाठी हे जे गांडूळ खत आहे ते 1 ते 1.5 मुठी या प्रमाणामध्ये हे वापरणार आहे. अशा प्रकारे झाडाला गांडूळ खत दिल्यानंतर ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खते देण्याबरोबरच मोगऱ्याच्या झाडाला पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये देणे हे आवश्यक असते. आता उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याच्या झाडाला हे दररोज पाणी द्यावे, म्हणजे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे हे आवश्यक आहे. तरच आपण जी पण खते देतो ते अशा ओलसर मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ती व्यवस्थित पोचली जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो. त्याचबरोबर झाडावरती हा पाण्याचा फवारा देखील हा करावा. आता आपण जी चहा पावडर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्याचा रंग तुम्ही हा बदललेला पाहू शकता. म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे. आता या तयार झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ही मिक्स करून द्यायची आहे आणि मिक्स केल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर करायचा आहे. तर ही दुसरी वस्तू म्हणजे हा खायचा चुना आहे. चुना हा मोगऱ्याच्या झाडासाठी अतिशय उपयुक्त असा आहे. कारण चुन्यामध्ये कॅल्शियम हे मुबलक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या झाडावरील ज्या नवीन फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो. झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच झाडावरती भरपूर अशी कळ्या व फुलेही लागत असतात. मात्र या चुन्याचा वापर हा मात्र प्रमाणशीर करायचा आहे. म्हणजे फक्त 1 चुटकीभर म्हणजे 1 ते 2 ग्रॅम या प्रमाणामध्येच या चुन्याचा वापर हा करायचा आहे. जास्ती वापर हा करायचा नाही, नाहीतर झाडाला नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे या चहा पावडरच्या पाण्यामध्ये चुना व्यवस्थित मिक्स केल्यानंतर
जेवढे पाणी तयार झालेले आहे त्याच्या 3 ते 4 पट साधे पाणी मिक्स करून हे तयार झालेले खत आपण मोगऱ्याच्या झाडाला 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला 1 मग व त्यापेक्षा मोठी कुंडी असेल तर 1.5 ते 2 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही हे खत मोगऱ्याच्या झाडाला दिले तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच मोगऱ्याचे झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेले आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.